नमस्कार. जय सद्गुरू. मी श्रीमती रुचिता रवींद्र मांगले, राहणार डोंबिवली. अनुराधाताईंनी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांचे खूप छान अर्थ सांगितलेले आहेत. त्यापैकी मला आवडलेला श्लोक आणि त्यातून मला समजलेला अर्थ मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. श्लोक क्रमांक 11. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे. मना त्वांची रे पूर्वसंचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. या श्लोकामध्ये समर्थ रामदासांनी मनाला उपदेश केला आहे की जनी सर्व सुखी असा कोण आहे. जनी म्हणजे काय हो? सगळ्या माणसांमध्ये लहान थोर गरीब श्रीमंत सगळ्यांमध्ये सुखी बघायला गेलं तर कोणीच नाही. प्रत्येकाला कशा कशाची तरी चिंता काळजी आहेच. आपण म्हणतो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. पण लहान मुलं तरी सुखी असतात काय हो? त्यांना काय अभ्यासाचं वेगवेगळ्या प्रकारच्या क्लासेसचं काय कमी टेन्शन असतं? गरिबांना पण पैसे कसे कमवू, पोट कसे भरू हे टेन्शन. श्रीमंताला पैसा कुठे ठेवू त्याचं टेन्शन. मुलंच धड निघाली नाहीत त्याचं टेन्शन. थोडक्यात काय, जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत आणि चणे आहेत तिथे दात नाहीत, असा सगळा प्रकार आहे. जगात असा एकही माणूस नाही की तो सगळ्या बाजूंनी सुखी आहे. कारण सुखाची व्याख्याच समाधानात आहे. त्या परिस्थितीत माणसाने समाधान मानलं की त्यातच सुख आहे. सुख हे मानण्यात आहे, सुख हे देण्यात आहे. समर्थ पुढे म्हणतात, विचारे मना तूची शोधूनी पाहे. म्हणजे काय? समर्थ म्हणतात की आपण जर आपल्याकडे जे नाही त्याचाच विचार करत राहिलो तर आपण कधी सुखी होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, सायकल चालवणाऱ्याने नेहमी स्कूटरवाल्याकडे न पाहता रस्त्याने पायी चालणाऱ्याकडे बघितलं पाहिजे. अंतरी शोधबोध घेतला पाहिजे. अरे, मी तर स्कूटरवरून चाललो आहे म्हणजे मी किती सुखी आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तू तुझ्या मनाला विचार आणि तूच सुखी राहण्याचा मार्ग शोधून काढ. तुझ्या आजूबाजूलाच ते मार्ग आहेत, तू ते फक्त पाहायला शिकलं पाहिजेस. पुढे समर्थ म्हणतात, मनात्वांची रे पूर्वसंचित केले. यात समर्थ म्हणतात, आपण म्हणतो की मी सगळ्यांशी चांगली वागते, मी कोणाला दुखवत नाही, उत्तम मंगलाचरणात आहे, तरी आपल्या वाट्याला सारखं दुःख काय येत आहे? तर समर्थ म्हणतात, हे तुझं आत्ताच्या जन्मात केलेलं पाप नाही, पूर्वसंचित आहे. हे आधीच्या जन्मातले भोग आहेत, ते तुला या जन्मात भोगावे लागत आहेत. अमुक कोणीही माणूस खूप त्रास देत आहे, त्याच्यासोबत खूपच वादावादी होते, तरी ते सुद्धा पूर्वसंचित आहे. आपण सद्गुरूंना म्हणतो, पुनरुपी नये संसारा, बस झालं, आता मला मोक्ष हवा आहे. म्हणजे मग आत्तापर्यंत केलेल्या छोट्यातले छोटे कुकर्म पण आपल्याला आत्ताच इथे फेडायचे आहेत. त्यासाठी जन्म के फेरे नकोत. 84 लक्ष योनींचा फेरा नको आहे. तर हे भोग भोगणे आहेच. तर मोक्ष मिळणार आहे, सद्गतीला जाणार आहे. अनुराधा ताईंना मला इथे सांगावं असं वाटतं, मी आणि माझे कुटुंबीय डॉक्टर नाना धर्माधिकारी यांच्या समर्थांच्या बैठकीमध्ये जातो. समर्थ बैठकीत सुरुवातीला या चंचल मनाला स्थिर करण्याकरता मनाचे श्लोक 15 मिनिटे बोलून घेतात आणि नंतर या थकलेल्या देहाला 2.5 तास श्रवणाला बसण्यासाठी सामर्थ्य देतात. 2.5 तासानंतर आठवडाभर हे भरकटलेलं मन देह शांत होतं आणि पुन्हा नव्याने सामर्थ्याने जोमाने आपल्या रोजच्या व्यवहारात रुजू होतं. माझ्या आयुष्यात चार इतके प्रसंग भयानक आले की त्यात मला बरेच जण माझी स्थिती घालवायला आले, परंतु या श्लोकांचा, या सद्गुरू शिकवणीचा माझ्या मनावर इतका पगडा बसला आहे ना की ही शिकवण सोडून कुठेच दुसरीकडे मन भरकटत नाही. इतकी स्थिती या श्लोकांमध्ये, उपासनेमध्ये, श्रवणामध्ये आहे आणि त्यामुळे इतक्या कठीणातल्या कठीण प्रसंगात पण मी उत्तमोत्तम जीवन जगते. मोठमोठी आव्हानं मी समर्थांच्या जीवावर माझी क्षमता नसताना पण मोठमोठी स्वप्न पाहिली व पूर्ण पण केली. आव्हानं स्वीकारायला आणि ती जिंकायला मी जणू काही वसाच उचलला आहे. प्रयत्नांती परमेश्वर यश येणारच. समर्थांची शिकवण आम्हा दासांच्या रोमारोमात प्रचंड भिनली आहे. म्हणूनच ताई, मला तुमचा हा उपक्रम खूप जवळचा वाटला, आपुलकीचा वाटला. स्पर्धा म्हणून नाही तर अशा अनेक मनाचा उत्साह वाढावा म्हणून मनाच्या श्लोकांचा मनाने घेतलेला आधार इतकंच. धन्यवाद ताई. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ.